नमस्कार मंडळी, सांस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, गुढीपाडवा म्हणलं की मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. सण सुरू होतात गुढीपाडव्याने. आता गुढीपाडवा म्हणलं तर 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो आणि त्याच दिवशी आपण छान प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात आहे ना गुढी उभारली जाते, छान नैवेद्य करतात. म्हणूनच आपण खास आज एक पदार्थ न करता अनेक पदार्थ करून छान अशी सुटसुटीत नैवेद्याची थाळी करणार आहोत गुढीपाडव्यासाठी आणि आपल्या देवांसाठी. 3, 2, 1. गुढीपाडवा स्पेशल आपण आहे ना एक गोडाचा पदार्थ करणार आहे, ते आहे चॉकलेट श्रीखंड. तर इथे काय केलं आहे की आपण आहे ना अर्धा किलो डेअरीमधनं आहे ना मलई चक्का आणून ठेवलेला आहे. तो आता आपण आहे ना चाळणीने छानपैकी चाळून घेऊयात, म्हणजे सॉफ्ट होईल. असं ना मी चाळणी ठेवलेली आहे, खाली असा बाऊल ठेवलेला आहे, म्हणजे काय होईल की चाळून झालेलं सगळं खाली पडेल. आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण चक्का असा छानपैकी चाळून घेऊयात, म्हणजे छान एकसारखा होतो आणि क्रीमी पण होतो. चक्का पूर्णपणे ना ह्याच्यात गाळून घेतलेला आहे. आता आपण हे जे बाऊल आहे ते बाजूला ठेवूयात. आपण ना स्वीटनेससाठी आहे ना ह्याच्यात साखरेच्या ऐवजी आहे ना आपण खडी साखर घेतलेली आहे, असे मोठे खडे. तर 1 वाटी आमटीची एवढी 1 वाटी जर घेतलं ना तर त्याच्या ना पीठ होऊन किंवा पावडर होऊन 1.5 वाटी होते. तर आपण काय करूयात, आता हे जे खडे आहेत ते बारीक करून त्याची पावडर करून घेऊयात. जर साखरेचं प्रमाण घ्यायचं असेल तर 1.5 वाटी साखर पावडर करून त्यात टाकली तरी चालेल. खडी साखरेची मस्त अशी पावडर करून घेतलेली. आता ही सगळी आहे ना आपण त्या चक्क्यामध्ये घालून घेऊया. सगळी याच्यात घालून घेऊया. आता आपण आहे ना चॉकलेट फ्लेवरचं करणारे म्हणल्यावरनं हे जे सिरप येतं ना 10 रुपीजवालं, ते आपल्याला 2 सॅशे घालायचे. आणि जर तुमच्याकडे बॉटल असेल तर तुम्ही अर्धी वाटी सिरप ह्याच्यात घालायचे. 2 सॅशे आपण घातले ना की थोडेसे चोको चिप्स आपण आहे ना ह्याच्यात घालणार आहोत आणि सगळं मिक्स करायचं आहे. आता चोको चिप्स जर अवेलेबल नसेल ना तर एक छोटीशी कॅडबरी घेऊन त्याचे तुकडे करून घातले ना तरीही चालू शकतं. हे सगळं छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि इथे आपल्याला चॉकलेट श्रीखंड तयार झालं आहे. आपण आता ते बाऊलमध्ये काढूयात. आपण आहे ना एका बाऊलमध्ये हे चॉकलेट श्रीखंड काढून ठेवलेलं आहे. आता हे आपण आहे ना फ्रीजमध्ये स्टोअर करणार, म्हणजे उद्यापर्यंत छानपैकी आहे ना ते त्याची जी साखर आहे किंवा चॉकलेट सिरपचा फ्लेवर आहे तो छान त्याच्यात उतरेल. तक्कू करण्यासाठी आपण एक मोठी कडक कैरी घेतलेली आहे. ही तोतापुरी कैरी आहे. आता त्याचा आपण आहे ना साल काढून घेऊया. साल काढून झालेलं आहे आणि हे वरचं पण ना आपण कट केलं आहे. आता छानपैकी ही कैरी आहे ना बारीक किसून घेऊया. कैरी आपण छानपैकी सगळी किसून घेतली आहे. ती आता एका बाऊलमध्ये काढूयात. आणि ही जी कैरीची कोय आहे ती पण आपण आहे ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे, कारण आपण आहे ना ह्याची आमटी करणार आहोत कैरीची नैवेद्याच्या थाळीसाठी. बाऊलमध्ये किसलेली कैरी काढली. आता त्यात ना चवीप्रमाणे मीठ, 2 ते 2.5 चमचे लाल मिरची पावडर, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं, 2 चमचे गुळाची पावडर घातली किंवा 2 चमचे गुळ घालायचा, कारण ही जी कैरी असते ना ही जास्त आंबट नसते ना, म्हणून आपण आहे ना गुळ थोडा कमी घातला आहे. आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची. फोडणीची तयारी करूयात. तडका पॅनमध्ये ना एक छोटा डाव आपण आहे ना तेल गरम करून घेतले कडकडीत. त्यात ना 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग जरा जास्त घालायचा, हळद, आणि ही फोडणी आता आपण तक्कूला देऊन घेऊयात. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. आता कैरी जरी किसून घेतली ना तरी तक्कू जो आहे तो मुरायला ना 1 दिवस तरी लागतो, म्हणून आपण आहे ना तक्कू आदल्या दिवशी करून ठेवत आहोत. तर अशा पद्धतीने तक्कू तयार आहे. आपण आता फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात. थाळीसाठी आपण आहे ना मसाला भेंडी करणार आहोत. इथे मी पावशेर कवळी भेंडी घेतली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतली. आपण आता चिरून घेऊया. भेंडीचे आपण आहे ना दोन्ही टोकं काढून घेऊया. आणि भेंडी अशी अर्धा इंच आपण आहे ना अशा पद्धतीने आपण सगळी चिरून घेऊया.
मील प्रिपरेशन म्हणून आपण आहे ना सगळी भेंडी अशा पद्धतीने चिरून ठेवलेली आहे. आता ही आपण आहे ना आदल्या दिवशी चिरून फ्रीजमध्ये अशी स्टोर करून ठेवू शकतो. आणि दुसरी प्रिपरेशन म्हणजे आपल्याला चण्याची म्हणजेच हरभऱ्याची उसळ करायची आहे. म्हणून मी काय केलं आहे की आहे ना 1 वाटी आपली जी आमटीची जेवढी वाटी असते तेवढे हरभरे घेतलेत, स्वच्छ धुवून आपण ते भिजत ठेवायचे 7 ते 8 तासासाठी. आता आपण आहे ना सुरुवातीला कुकरची तयारी करूयात, म्हणजे वरण भाताची. तर इथे मोठं आहे ना कुकरचं भांडं घेतलं, त्यात ना 1.5 वाटी मी आहे ना तांदूळ घेतलेला आहे. आता दुसरं जे भांडं आहे कुकरचं त्यात ना अर्धी वाटी तूर डाळ, पाव वाटी मूग डाळ. आपण या दोन्ही ज्या डाळी आहेत त्या ह्याच्यासाठी मिक्स केल्यात की फक्त तुरीच्या डाळीने बऱ्याच जणांना पित्त होतं आणि पचायलाही प्रॉब्लेम येतो, तसं मूग डाळ आहे ना पचायलाही हलकी आहे. आता हे दोन्ही जिन्नस जे आहे डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून आपण आहे ना एक 10 मिनटं ठेवणार आहे. त्यानंतर 4 ते 5 शिट्ट्या करून छान शिजवून घेणार आहे. जोपर्यंत आहे ना कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण आहे ना इकडे भेंडीच्या भाजीचा मसाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरभऱ्याच्या उसळीचा मसाला करणार आहे. पहिला आता आपण भाजीचा मसाला करूयात. 3 चमचे दाण्याचा कूट घेतला आहे मी, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1.5 चमचा सब्जी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ. आता हे मिक्स करूयात. भाजीचा मसाला इकडे रेडी झालेला आहे. आता आपण उसळीचा मसाला करायला घेऊया. उसळीसाठी आहे ना मसाला करण्यासाठी आपण आहे ना छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात ना एक मोठा टोमॅटो आपण अशा पद्धतीने चिरून घेतला आहे, अर्धा चमचा गूळ, 1 चमचे धनेपूड, 1 ते 1.5 चमचे छोले मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर. आता छोले मसाला अवेलेबल नसेल तर कुठलाही घरगुती मसाला घातला तरी चालेल, चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे ग्राइंड करून ह्याची ग्रेव्ही तयार करून घेऊया. मिक्सचर आपण ग्राइंड छान केलेलं आहे आणि फाईन पेस्ट झालेली आहे. आपण आता काकडीची कोशिंबीर करणार आहे. एक मोठी काकडी छान आहे ना स्वच्छ धुवून साल काढून आपण बारीक चिरली आहे. त्यात ना पाव चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, 1 मोठा चमचा दाण्याचा कूट, 2 चमचे घट्ट दही. आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी आहे ना कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण साजूक तुपाची फोडणी देणार आहे कोशिंबिरीला. 1 चमचा साजूक तूप गरम केलं आहे. त्यात ना 1 मिरची आहे ना छान बारीक चिरून घेतली आहे, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग. फोडणी छान आता तयार आहे. आपण कोशिंबिरीला देऊन घेऊयात. इथे एक ना छोटी टिप आहे, कोशिंबीर आत्ता हलवायची नाही आहे किंवा मिक्स करायची नाही आहे, त्याला लगेच पाणी सुटतं. ज्या वेळेला आपण आहे ना नैवेद्याचं ताट वाढणार त्यावेळेलाच आहे ना कोशिंबीर मिक्स करून मग वाढायची. पालक भजीसाठी आपण आहे ना एक 20 ते 25 पालकाची पानं घेतली आहेत, स्वच्छ धुवून आहे ना अशी बारीक चिरून छान निथळून ठेवलेली आहे. भजीचं आपण पीठ भिजवणार आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये आहे ना 2 वाट्या आपण आहे ना डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ही आमटीची वाटी आहे. त्यात ना पाव वाटी आपण आता तांदूळाची पिठी घालून घेऊ, 1.5 चमचा पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा आपण आहे ना इकडे ओवा घेतला आहे, थोडासा असं चुरून घालूया. इथे मी ना मिरचीचा ठेचा केलेला आहे, जवळजवळ एक 4 ते 5 मिरच्या किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं. आणि ठेचा करताना एक 4 ते 5 पानं मी आहे ना कढीपत्त्याची टाकलेली आहेत, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर खायचा सोडा. त्यात आता आपण बारीक चिरून घेतलेला पालक. आता हे आपण मिक्स करूयात आणि थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमीप्रमाणे भजीचं पीठ भिजवून घेऊयात. भजीचं आपण पीठ भिजवून घेतलंय. किंचित घट्टसर भिजवायचं का माहिती का, की पालकाला आहे ना पाणी सुटतं म्हणून. आता 15 मिनटं आपण आहे ना असं बाजूला ठेवूयात, लगेच भजी करायची नाही, नाहीतर काय होतं मग ती कच्ची होतात किंवा अशी तेलकट होतात म्हणून. आणि ज्या वेळेला भजी करू त्यावेळेला जर पाणी लागलं तर 1-2 चमचे आपण पाणी घालून घेऊ.
इथे वरण आहे ना इतकं मस्त शिजलेलं आहे. आपण आता ना असं घोटून घेऊया. आणि सॉरी, ॲक्च्युली मगाशी सांगायची विसरले मी की डाळ शिजवताना लावताना ना काय करायचं, थोडंसं ना हळद आणि हिंग आपण आहे ना त्याच्यात टाकायचं, म्हणजे रंगही छान येतो. डाळ छान आपण घोटून घेतली. आता आपण आमटी करायला घेऊया. इथे आपण आहे ना आमटीसाठी कढई ठेवलेली आहे. एक छोटा डाव तेल तापवून घेतलं आहे. त्यात ना एक 4-5 मेथ्यांचे दाणे, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, थोडीशी कोथिंबीर. आणि आपण आहे ना ज्यावेळेला तक्कू केला त्यावेळेला ही जी कोय ठेवली होती ना कैरीची, ती ह्याच्यात घालून घेऊया. 2 चमचे लाल मिरची पावडर, कोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ, 1 ते 1.5 चमचा गूळ. बरं, आता हे सगळं साहित्य जे आहे ना ते घालेपर्यंत काय करायचं, अगदी लो फ्लेम ठेवायचं, म्हणजे फोडणी अजिबात जळत नाही आहे. तुम्ही बघू शकता इकडे फोडणी अजिबात जळलेली नाही आहे. इथे आपण काय करायचं, आता अर्धा ग्लास आपण पाणी घालून घेऊया. आता ह्याला ना छान एक उकळी काढून देऊयात, म्हणजे काय होतं की ही जी कैरी आहे ना ती ना बऱ्यापैकी शिजेल. ह्याला ना छान उकळी आलेली आहे, 3 मिनटं. आता आपण आहे ना जी घोटलेली डाळ आहे ती घालून घेऊया. त्यात ना आता परत अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकून आहे ना आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया. हे सगळं आमटीचं मिक्सचर जे आहे ते छानपैकी आपण आहे ना मिक्स करून घेऊ. लागेल तेवढं पाणी, तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने करायची. आणि आता काय करायचं आहे की आपण लो फ्लेमवर ही आमटी मस्तपैकी 10 ते 12 मिनटं उकळून घ्यायची. आपण ही जी कढई आहे ती या दुसऱ्या फ्लेमवर आपण आहे ना ट्रान्सफर करूयात. इकडे लो फ्लेमवर आपण आहे ना आमटी उकळायला ठेवली आहे. आणि मीनवाईल आपण आहे ना छोटा कुकर ठेवलेला आहे. यात आपण आहे ना हरभऱ्याची उसळ करणार आहे. त्यात आता आपण आहे ना 1 डाव तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यात चिमूटभर ओवा का तर आहे ना हरभरे थोडेसे पचायला जड असतात म्हणून. मोहरी, हिंग, हळद, कढीपत्त्याची पानं. आपण मिक्सरमध्ये जी ग्रेव्ही केली होती त्यात थोडं पाणी मिक्स केलं आहे ते घालूया. आता आपण काय करूयात, हे सगळं मिक्स करू आणि एक 4 ते 5 मिनटं आपण नुसतं झाकण ठेवून ती पेस्ट शिजवून घेऊया. 4 मिनटं झालेत, आपण चेक करूया. मस्त असं ना तेल वरती आलेलं आहे, छानपैकी आहे ना पेस्ट शिजलेली आहे. आता या पेस्टमध्ये आपण आहे ना ज्या वेळेला ग्राइंड करताना त्यावेळेलाच आहे ना आपण सगळं मसाले, मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता हे जे भिजवून घेतलेले हरभरे जे आहेत ना तर ते सगळे कच्चेच आहेत, म्हणूनच आपण आहे ना ह्याच्यात डायरेक्ट कुकरमध्ये केलेले आहेत. आता काय करूया की ह्याच्यात अर्धा ते 1 वाटी पाणी आपण आहे ना ह्याच्यात घालून घेऊयात, जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तशा पद्धतीने. आणि आता ह्याला छान एक उकळी काढून घेऊयात. मस्त खळखळून उकळी आलेली आहे आणि हाय फ्लेम आहे. आता आपण याला कुकरचं झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्या करून छान उसळ शिजवून घेऊयात. आपण 10 मिनटं आमटी छान उकळून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करूयात. आपली आमटी मस्तपैकी तयार आहे. आता आपण भेंडीची भाजी करत आहोत. एका पॅनमध्ये छोटा डाव तेल तापवून घेतले. त्यात ना अर्धा चमचा मोहरी, हिंग, हळद, चिरून ठेवलेली भेंडी. आता ही जी भेंडी आहे ना ही आपण आहे ना मीठ वगैरे अजिबात काही टाकणार नाही आहे. ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये सगळं घातलेलं आहे. पण ना मसाला पण आपण लगेच घालणार नाही आहे, नाहीतर काय होतं मसाला जळतो आणि भेंडी कच्ची राहते. म्हणून आपण आहे ना 80 ते 90% भेंडी शिजवून घेणार आहे. आता मी लो फ्लेम केलं आहे आणि झाकण ठेवून छान एक ना 3 ते 4 मिनटं आपण छान शिजवून घेऊ भेंडी. एक 4 मिनटं झालेलीत, आपण चेक करूया. भेंडी ना आपण शिजली का बघूया. मध्ये ना मी 1-2दा झाकण काढून छानपैकी आहे ना परत एकदा हलवली होती, मिक्स करून घेतली होती. येस, भेंडी आता छान शिजली आहे. आपण काय करूयात, हा जो मसाला केलेला आहे ना तो आपण सगळा ह्याच्यात घालून घेऊयात. आता हा मसाला सगळा ह्याच्यात ना मिक्स करूया. मिक्स करून झालं की थोडंसं पाणी हातावर घ्यायचं आणि थोडा पाण्याचा हपका मारून घेऊया ह्याच्यावर. मिक्स करायचं आणि लगेच झाकण देऊन फक्त 1च मिनटं आपण आहे ना वाफ काढूयात. 1 मिनटं झालं, आपण चेक करूया.
पाण्याचा हपका मारल्यामुळे ना काय होतं, मसाला पण आहे ना अजिबात जळत नाही आणि खाली चिटकत नाही आहे. आणि अशा पद्धतीने आपली मसाला भेंडी भाजी तयार आहे. आपण ती बाजूला ठेवूया. भाजी होईपर्यंत आहे ना शिट्ट्या होऊन आपल्याला प्रेशर पण रिलीज झालं आहे. ओपन करून बघूया. वा, मस्त आपली उसळ पण तयार आहे. आणि रस्सा बघितला का तुम्ही, ह्याला अगदी परफेक्ट आहे. ह्याच्यात ना आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. आणि हरभरा फक्त ह्याच्यातला शिजलाय का बघूया. येस, मस्त शिजलाय. आपण आता एका बाउलमध्ये काढूया. इथे छोट्या कढईत ना भजीसाठी मी तेल तापवून घेतलं. ह्याच्यातला ना 2 चमचे कडकडीत तेल आपण भजीच्या पिठात घालून घेऊया आणि मिक्स करूया. आता पीठ मिक्स करून झालं की आपण चमच्याने भजी आपण सोडून घेऊया. त्यावेळेला ना मीडियम गॅस ठेवूया. एकदा कडकडीत तेल तापलं ना, भजी सोडून झाली की लो फ्लेम करायची आणि छानपैकी ना खालून आता भजी आपण तळून घेऊया. आता आपण भजी उलटून बघूया. येस, मस्त कलर आलेला आहे. भजी सगळी आपण आहे ना उलटून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडने पण आपण छान खमंग अशी तळून घेऊयात. फक्त एवढंच आहे की एकदम लाल जास्त भडक रंगावर तळायची नाही, नाहीतर ती करपट लागते. 30 सेकंद झालेले आहेत. आपले भजी इतकी मस्त तळली गेली आणि कलर पण तुम्ही बघू शकताय एकसारखा आलेला आहे. आपण आता ही भजी काढून घेऊ आणि बाकीची भजी अशाच पद्धतीने तळून घेऊया. भजी तळून झाली आहे. आता आपण आहे ना पुऱ्यांची कणिक भिजवूया. इथे मी 3 वाट्या आहे ना गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात ना पाव वाटी आपण आहे ना बेसन, पाव वाटी नाही तर मग 3 चमचे बेसन घेतलं तरी चालेल. पाव चमचा साखर, 2 चमचे बारीक रवा, चवीप्रमाणे मीठ. आता हे जे सुकं आहे सगळं आपण आहे ना हाताने मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की पाणी यूज करून आहे ना ही जी कणिक आहे ती घट्ट मळून घ्यायची. आपली जी पोळ्यांना आपण मीडियम कन्सिस्टन्सीची मळतो ना तशी अजिबात नाही. घट्ट पुऱ्यांची जी कणिक असते ती जरा घट्ट असते. कणिक आपण आहे ना एकदम घट्ट मळून घेतलेली आहे. आता फायनली थोडंसं तेल घालायचं आणि परत एकदा आपण आहे ना छान मळून घेऊया. आता आपण फक्त 5च मिनिटं आहे ना कणिक मुरायला ठेवायची आणि लगेच पुऱ्या करून घ्यायच्या. कणिक मुरते तोपर्यंत मी आहे ना तेल ठेवलेलं होतं तापवायला. तर तेवढ्या वेळात आपण आहे ना पापड कुरडई तळून घेऊया. तेल तापलंय, आपण आहे ना कुरडई तळून घेऊया. कुरडई मस्त अशी तळली गेली, आपण काढून घेऊया. आता आपण आहे ना उडदाचा पापड तळून घेऊया. आपण आधी कुरडई का तळली माहिती का, की उडदाचा पापड आपण जर तळला ना तर त्याला बऱ्याच वेळा काय होतं की फेस येऊ शकतो, म्हणून कुरड्या पापड तळून झालेले आणि बरोबर ना 5 मिनिटं झालेत. आपण आहे ना जस्ट चेक करूया. मस्त अशी ना कणिक जी आहे ती अशी छान घट्ट आहे. फक्त पुऱ्या करायच्या आधी एकदा मळून घेऊया. इथे ना पोळीला जेवढा आपण गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडी जास्त कणिक घ्यायची आणि अशा पद्धतीने ना गोळा तयार करून घ्यायचा. हा जो गोळा आहे तो सुक्या पिठातनं काढलेला आहे आणि जाडसर अशी पोळी लाटून घेऊया. मस्त अशी जाडसर थोडीशी मोठी पोळी आपण आहे ना लाटून घेतलेली आहे. आता आपण आहे ना पहिली गोष्ट म्हणजे आहे ना वाट्यांनी आपण आहे ना गोल ह्याचे 4 भाग करून घेऊ शकतो, कट करून घेऊ शकतो. पण इथे आपल्या ना ट्विस्ट आहे बरं का. आपण इथे बरोबर असं आहे ना 2 कट्स मारणार आहोत आणि आपण आहे ना यावेळेला त्रिकोणी पुऱ्या करणार आहोत. तर अशा पद्धतीने थोड्याशा अजून पुऱ्या आपण करून घेऊया. तेल आपलं कडकडीत तापलं, आपण आता पुऱ्या घालून घेऊया. असं थोडंसं तेल त्याच्यावर उडवून घेतलं ना म्हणजे मस्त अशी टम्म फुगते. हे बघा काय मस्त टम्म फुगली ना आपली पुरी. आपण टर्न करून घेऊया. बघा कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे. आता या ज्या पुऱ्या आहेत ना तर त्या तुम्ही जे पापड प्रेस मशीन आहे ना त्याच्यातनं पण प्रेस करून घेऊ शकता, पण त्या गोल आकार येतील. आपली पुरी मस्तपैकी आहे ना टम्म फुगली आहे, तळून झालेली आहे. आपण आता टिश्यूवर काढून सगळ्या अशा पद्धतीने पुऱ्या तळून घेऊया. मंडळी आपण आहे ना नैवेद्याचं ताट आता आपण तयार करायला घेऊया. लिंबाची फोड, कैरीचा तक्कू, काकडीची कोशिंबीर, भेंडीची भाजी, हरभऱ्याची उसळ,
कैरीची आमटी, पापड कुरडई, भजी, चॉकलेट श्रीखंड, आता भाताची मूद, भातावर थोडीशी आमटी, साजूक तूप, मस्त अशा गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या. मंडळी, अशा पद्धतीने आपली नैवेद्याची थाळी आपण तयार केलेली आहे खास गुढीपाडव्यासाठी. काय मंडळी, आपली नैवेद्याची थाळी मस्त दिसते ना, एकदम कलरफुल पण आणि छान अशी भरीव. फ्रेंड्स, आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण आहे ना नैवेद्यासाठी भरपूर असे प्रकार केलेले आहेत. त्याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आत्ता ना कैरीची सुरुवात होते म्हणून आपण कैरीचे पण याच्यात 2 पदार्थ ॲड केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला हेल्प आउट होईल. सो हे पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.